नमस्कार, SK मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, महायुतीला खटाखट मत मिळाली, मवियाला प्रचंड मोठा धक्का, विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता। या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी, महाराष्ट्र विधानसभेचे निकाल हाती येऊ लागले आहेत। तर अनेक मतदारसंघात 4 ते 5 फेऱ्यांची मतमोजणी पार पडली आहे। तर यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला खटाखट मत मिळाले आहे। तर महायुतीने 288 पैकी 228 जागांवर महायुतीने आघाडी मिळवली आहे। तर महाविकास आघाडीला केवळ 52 जागांवर आघाडी मिळवता आली आहे। तर 4 ते 5 फेऱ्यांची मतमोजणी पार पडल्यानंतर भारतीय जनता पार्टी 128 जागांवर आघाडीवर आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 35 जागांवर मुसंडी मारली आहे। तर शिंदेच्या शिवसेनेने 55 जागांवर आघाडीवर घेतली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 57 जागांवर आघाडीवर मत मिळाले आहेत। तर शरद पवारांची राष्ट्रवादी 18 जागा, ठाकरेंची शिवसेना 17 जागा, तर काँग्रेस पक्ष 22 जागांवर आघाडी मिळवताना दिसत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे महायुतीला खटाखट मत मिळाली असून महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे। तर काँग्रेसचे दिग्गज नेते विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या छायेत दिसत आहेत। तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला होता, मात्र लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीने लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवली। त्यामुळे महायुतीला मतदारांनी मोठ्या प्रमाणात साथ दिल्याचं चित्र आहे। दरम्यान महायुतीच्या बाजूने कल हाती आल्यानंतर महायुतीचे नेते सेलिब्रेशन करताना दिसत आहेत। तर विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेले यश अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं चित्र होतं, मात्र शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित राहावे लागले होते। त्यानंतर 2.5 वर्षांनी महायुतीचे सरकार आले, मात्र महायुतीने मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला होता। आता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद जाण्याची शक्यता आहे। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।